नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. सिम्पली लाईफ विथ छाया हे मी नवीन चॅनल सुरू करत आहे. त्यामध्ये आपले जिव्हाळ्याचे विषय म्हणजे होम डेकोरेशन, ब्लाऊज डिझाईन्स, तसेच विणकाम, भरतकाम, गार्डनिंग, DIY याबद्दलचे व्हिडिओ मी करणार आहे. तरी ते तुम्हाला नक्की आवडतील. जर आवडले तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. त्यामध्ये आज सोमवार असल्यामुळे मी महादेवांना अभिषेक पंचामृत स्नानाने घातला व त्यांची पूजा करून घेतली, आरती वगैरे म्हणून घेतली. तसेच कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे त्यांनाही मी पंचामृत स्नानाने अभिषेक घालून आंघोळ घालून घेतली आणि आरती ओवाळून घेतली. सर्व देव माझे पूजा करून झालेली सकाळी आहे. त्यामुळे घरातील प्रसन्न असे वातावरण झालेले आहे. सण उत्सव म्हटले की एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते. घरातील वातावरण किती छान, प्रसन्न आणि सुंदर, मंगलमय होऊन जाते. पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये सगळीकडे पसरलेली असते आणि खूप मनाला छान वाटते. सगळा कंटाळा वगैरे काही असेल ते सर्व निघून जातं आणि एक उत्साहाचं वातावरण तयार झालेलं असतं. हे मी काही DIY बनवलेले आहेत. त्यांनी मी घर सजवलेलं आहे. हे मी आज कृष्ण जन्माष्टमी आहे म्हणून कृष्णांसाठी हे सिंहासन तयार केलेलं आहे आणि मी पूजा करून घेतलेली आहे. आज गोकुळ अष्टमीचे, त्यासाठी मी पंचमेव्यांचा बर्फी बनवलेली आहे. त्यासाठी मी हे बदाम, काजू, ड्रायफ्रूट्स वगैरे घालून मी ही आता बर्फी तयार करून घेते नैवेद्यासाठी. आणि हे बघा किती छान असे बर्फी तयार झालेली आहे. ह्याला मेवा पाकही म्हणतात व मी ते सर्व देवांना नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे. खूप सुंदर वाटतं आहे. असं मनामध्ये एक आनंदाचं निर्माण होत असतो. प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि मंगलमय वाटत आहे.